भारतीय संविधानाला 75 वर्षपूर्ती निमित्ताने अमृत महोत्सवानिमित्त चालता फिरता संविधान मेळाचे आयोजन संविधान दिनापासून करण्यात आले। आज डिसेंबर 15 रोजी बाबूपेठ परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अर्धाकृती पुतळा येथे पोहोचला। येथे संविधान मेळाचे मोठ्या उत्साहात स्वागत करत संविधान जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आला। या अभियानाअंतर्गत आपण चालता फिरता संविधान मेळा हा आज आपल्या बाबूपेठ इथे आणलेला आहे। गणतंत्र दिवसाला 75 वर्ष तसेच संविधानाला 75 वर्ष पूर्ण झालेली आहे आणि त्याकरिता आपण हा चालता फिरता संविधान मेळा फिरवतो आहे। हा संविधान मेळा 11 जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत 11 जिल्ह्यांमध्ये आपण फिरवतो आहे आणि हा आज आपण ज्या चंद्रपूरमध्ये फिरवतोय हा आपला तिसरा फेज आहे। चालता फिरता संविधान मेळा हा 26 नोव्हेंबर 2024 पासून ते 26 जानेवारी 2025 म्हणजे 2 महिने अविरतपणे 15 जिल्ह्यांमध्ये फिरणार आहे। हा संविधान महिलाचा असा फिरणारा जो संविधान मेळा आहे याचा उद्देश एकच की संविधान जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला दिलेलं आहे त्या संविधानाचे महत्त्व आपल्या जनमानसापर्यंत पोहोचवणे हा त्याचा एक उद्देश आहे आणि ते आपण अविरतपणे 2 महिन्याकरिताच करणार आहोत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला जे संविधान दिलेले आहे ते भारताचं एक मोठं डॉक्युमेंट आहे ज्याच्यावर आपला भारत देश चालत असतो। हा जो संविधान आहे हे तयार करण्याकरिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अतिशय संघर्ष करावा लागला आणि त्या संघर्षामागचा इतिहासही आपण जाणून घेतला पाहिजे। हा इतिहास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात जो अपना इतिहास भूल जाते हैं वो अपना इतिहास नहीं बना सकते आणि हा इतिहास आपल्याला जर का जाणून घ्यायचा असेल तर या मेळ्याचे जे समारोपीय कार्यक्रम आहे ते 26 जानेवारी 2025 ला नागपूर भामटी इथे होणार आहे। तर आपण मोठ्या संख्येने या संविधान मेळ्याचा चालता फिरता मेळ्याचा जो समारोपीय कार्यक्रम होणार आहे तिथे मोठ्या संख्येने आपल्या बाबूपेठमधील लोकांनी तिथे उपस्थिती दाखवावी हीच मी सगळ्यांकडून अपील करते। आणि चालता फिरता संविधान मेळा आयोजित केला आहे आपण आणि हा चालता फिरता संविधान मेळा ज्याप्रमाणे मान्यवर कांशीराम साहेबांनी आंबेडकर मेळा लावला तिकडे उत्तर भारतामध्ये ज्याप्रमाणे पेरियार मेळा चालवला त्याच धर्तीवर हा चालता फिरता संविधान मेळा आयोजित केला गेला आहे कहीं हम भूल न जाए या अभियानाच्या माध्यमातून। याचं कारण असं की यावर्षी भारतीय संविधानाला 75 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि भारतीय गणराज्याला 26 जानेवारी 2025 ला पूर्ण होत आहेत 75 वर्ष। तर त्यानिमित्ताने विदर्भातील 11 जिल्ह्यातील वेगवेगळे तहसील आणि वेगवेगळे गावं आम्ही पादक्रांत करत आहोत आणि जनमानसांपर्यंत भारतीय संविधान पर्यायाने भारतीय संविधान ज्या महापुरुषांच्या चळवळीवर उभं आहे त्या चळवळीला जनमानसांपर्यंत पोहोचवण्याचं आम्ही काम करत आहोत। आणि अजून या चालत्या फिरत्या संविधान मेळ्याच्या माध्यमातून जी होणारी 6वी बहुजन परिषद आहे याचा समारोपीय कार्यक्रम त्या 6व्या बहुजन परिषदेचे निमंत्रण सुद्धा आम्ही जनमानसांपर्यंत देत आहोत आणि त्याच्यामुळे सगळ्या या विदर्भातील 11 जिल्ह्यातील सगळ्या तमाम नागरिकांना आवाहन आहे की या 6व्या बहुजन परिषदेचा आपण साक्षीदार व्हावं आणि खऱ्या अर्थाने आंबेडकरवाद काय आहे बहुजन महापुरुषांची चळवळ काय आहे ते समजून घ्यावी हे आवाहन करण्यासाठी आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत।